Hello everyone, today we are going to learn Class 8 English, the House Builder Lessons English Workshop, Questions and Answers. Question number 1. Find from the story the noun forms of the following. गोष्टीमधून खालील शब्दांचे नाउन फॉर्म शोधायचे आहेत. डेडिकेट, डेडिकेशन, मेजर, मेजरमेंट, डिसाइड, डिसिजन, परफेक्ट, परफेक्शन, ओन, ओनरशिप, गिव, गिफ्ट, रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबिलिटी, परसिस्ट, persistence. Question number 2. Choose the proper phrase expression to complete the sentences meaningfully. कंसातील शब्दसमूह वापरून वाक्य अर्थपूर्णरित्या पूर्ण करायचं आहे. कंसामध्ये दिलेले शब्द जे आहेत ते वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे. पहिलं वाक्य आहे शी डज हर जॉब विथ फुल डेडिकेशन. नंबर 2. वन शुड मेक अप वन्स माइंड टू हेल्प ऑदर्स व्हेन नीडेड. नंबर 3. As Mr. Jadhav was transferred to Chennai, he had to hand over his responsibilities to his assistant. Number 4. The laborer's income was not sufficient to meet the needs of his family. Number 5. Because of a fault in the wiring, they will have to send for an electrician. Number 6. Mother tried hard to change her son's habits, but to no avail. Number 7. Mangoes from Ratnagiri are always in great demand. Question number 3. Read the story and answer in your own words. गोष्ट वाचायची आहे आणि आपल्या स्वतःच्या शब्दात उत्तर द्यायचे आहे. त्यामध्ये प्रश्न A. The owners of the new houses built by the mason would be extremely pleased. Why? नवीन घराचे जे मालक होते ते गवंड्याच्या कामामुळे अतिशय समाधानी किंवा आनंदी असत. ते का? त्याचा आन्सर द पीपल हू बॉट द न्यू होम्स that the mason built would be very happy with them because the mason worked hard and used good materials and exact measures. He made sure that the houses were strong and beautiful by giving them a great finish. Question 2. The contractor compensated for the mason's good work. How? कंत्राटदार त्या गवंड्याला चांगला मोबदला देत असे. कसा? द कॉन्ट्रॅक्टर वॉज प्लीज्ड विथ द मेसन्स गुड वर्क दॅट फेच्ड हिम गुड बिझनेस. सो आफ्टरवर्ड द कॉन्ट्रॅक्टर कॉम्पेन्सेटेड हिम हँडसमली with a very good salary that was sufficient to meet all needs of the mason's family. Question 3. The mason made a firm decision to retire when? त्या गवंड्याने निवृत्त होण्याचा ठाम निर्णय घेतला केव्हा? It was clear to the builder that he was going to retire when he had a grandson. He told the contractor about his choice to spend time with his grandkids. Even though the contractor asked the mason to keep working, he refused. Question number 4. Read the following words from the story aloud and fill them in the proper column. गोष्टीतील पुढील शब्द मोठ्याने वाचायचे आहेत आणि ते योग्य स्तंभात लिहायचे आहे. त्यामध्ये दिलेले जे काही शब्द आहेत तर ते 1 सिलॅबिक, 2 सिलॅबिक, 3 सिलॅबिक, मोर दॅन 3 सिलॅबिक यामध्ये त्याचं डिवायडेशन करायचं आहे. आता 1 सिलॅबिक कोणकोणते वर्ड्स त्या ठिकाणी दिलेले आहेत? वर्क, लिव्ह, फूल, डुअर, वे, ब्रेड, अव्हेल, ब्रॉड. 2 सिलॅबिक वर्ड्स कोणते आहेत? स्टोरी, मेनी, कंप्लीट, रेडी, हॅपी, बिल्डिंग, एक्सलंट, ओनरशिप, आर्किटेक्ट. 3 सिलॅबिक वर्ड्स कोणकोणते आहे? परफेक्शन, क्वालिटी, मेजरमेंट, मटेरियल, कंप्लीट, डॉक्युमेंट्स. मोर दॅन 3 सिलॅबिक कोणकोणते आहे? रिस्पॉन्सिबिलिटी, सफिशियंटली, सबस्टन्क्वेटली. क्वेश्चन नंबर 5A. वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड, प्रोनाउन्सिएशन बट डिफर इन स्पेलिंग्स and meanings are called homophones. For example, here, here. ज्या शब्दांचे उच्चार सारखे समान असतात परंतु त्यांचे स्पेलिंग व अर्थ वेगवेगळे असतात तेव्हा त्या शब्दांना होमोफोन्स असं म्हणतात. उदाहरणार्थ हेअर, हेअर या ठिकाणी हे जे काही शब्द आहेत तर यांचा प्रोनाउन्सिएशन सेम आहे, उच्चार सारखा आहे, परंतु
स्पेलिंग वेगळा आहे आणि अर्थही वेगळा आहे. नाउ पिक आउट फ्रॉम द लेसन्स होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता गोष्टीतून किंवा धड्यातून पुढील शब्दांचे होमोफोन्स शोधायचे आहेत. वेस्ट, वेस्ट, WAIST वेस्ट आणि WASTE वेस्ट. नंबर 2 न्यू, न्यू, लूज, लूज, मेड, मेड, ग्रेट, ग्रेट, ओन, ओन, साइट, साइट. वीक, वीक, वुड, वुड, सी, सी. B. Select any 3 pairs of homophones from above and make simple sentences of your own to show the difference in their meaning. वरील होमोफोनच्या जोड्या बनवल्या आहेत. त्यातील 3 होमोफोनच्या जोड्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला वाक्यामध्ये वापरायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये असणारा बदल अभ्यासायचा आहे. नंबर 1 I knew all his friends. He has bought a new laptop. आता पहिल्या याच्यामध्ये न्यू म्हणजे माहित आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये न्यू म्हणजे नवीन. नंबर 2 Our maid is always clean and tidy. We made a toy ourselves. आता पहिल्या वाक्यामध्ये जो मेड आहे त्याचा अर्थ मोलकरीण असं होतो आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मेड म्हणजे बनवले आहे. नंबर 3 He put both his hands on his waist. I don't like to waste my food. आता पहिला वेस्टचा अर्थ कंबर आहे आणि दुसऱ्या वेस्टचा अर्थ वाया घालवणे असा आहे. क्वेश्चन नंबर 6 Always do your best. What you plant now, you will harvest later. Write a paragraph on the above topic with an interesting example of the same. नेहमी सर्वोत्तम असे करा. आता तुम्ही जे पेराल त्याचे फळ तुम्हाला नंतर मिळेल. वरील विषयावर त्याचं एखादं चांगलं उदाहरण देऊन आपल्याला एक परिच्छेद लिहायचा आहे. नो पेन्स नो गेन्स. मॅन इज द आर्किटेक्ट ऑफ हिज ओन लाईफ. इफ यू वर्क हार्ड सिन्सिअरली you will get the fruits of your work in future. If a man plants virtue, purity and moral values, he will plant golden fruits of success and supreme happiness. There are many great people in different fields who struggled against every odds in the beginning, but at the end they were rewarded with good sweet fruits of life. In short, one will get award in proportion to one's hard work and labor. Those who work hard and prevail in difficult days rise in their life. So whatever you do, do your best. That will bring you fortune, comfort, success, position and great achievement tomorrow. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.